ज्यांची मुलं जिल्हाधिकारी होतात त्यांच्या घरातलं वातावरण तुम्ही कधी बघितलंय? का घडतात तो मुलं त्यांची? आमची का नाही मुलं घडत? प्रेरणा देणं काय प्रकार असतो? त्यांच्या घरातलं ते मूल उघडं नागडं कपडे न भरताच घरात फिरत असत. आई चिडत नाही, रागवत नाही, संतापत नाही. त्या मुलाला म्हणते, बाळ किती सुंदर दिसता हो तुम्ही. त्या पोराला आश्चर्य वाटतं, शर्ट नाही, चड्डी नाही, आणि आई म्हणते सुंदर दिसता. त्या आईला म्हणता, आई खरंच? म्हणले असे सुंदर दिसता, चड्डी घातल्यावर किती सुंदर दिसाल. ते पोरग पळत जातं, चड्डी घालून येतं. आई आता कसा दिसतो? चड्डी घातल्यावर एवढे सुंदर दिसता. शर्ट घातल्यावर किती सुंदर दिसाल. पोरग पळत जातं, शर्ट घालून येतं. आई आता कसा दिसतो? कपडे घातल्यावर एवढे सुंदर दिसता. जराशी पावडर लावली, थोडासा भांग पडला, किती छान दिसाल. पोरग पळत जातं, पावडर लावतं, भांग पडतंय. आई आता कसा दिसतो? तोपर्यंत बाबा आलेले असतात. अख्ख्या धोंडेवाडीत तुमच्या इतकं कुणी देखणं नाही. पोराला आणखी उत्साह येतो, आजोबाकडे जातो, आजोबा आजोबा मी कसा आहे? कलेक्टर आहे माझा. संपला विषय, मुलगा कलेक्टरच. काय करायला करावं? काय एक कौतुकाची थाप आमच्या पोराला घडवणारी ठरू शकते. एक कौतुकाची थाप. बळ द्या ना, फक्त प्रोत्साहन द्या, प्रेरणा द्या, बस. काही अडचण नाही. मला सांगा ना, छत्रपती शिवाजी महाराज 12 वर्षाचे आहेत. स्वराज्य हे महाराजा शहाजीराजे आणि माँसाहेब जिजाऊ यांचं काळी स्वप्न आहे. 3 प्रयत्न केले शहाजीराजांनी, 3ही अपयशी झाले. शिवाजी महाराजांच्या माध्यमातून हा 4था प्रयत्न आहे. आणि ठरलं असं की थोरले पुत्र संभाजीराजे यांनी कर्नाटकात राज्य उभा करावं आणि धाकटे पुत्र शिवाजीराजे यांनी माँसाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात राहून महाराष्ट्रातलं राज्य घडवावं. निघाले 12 वर्षाचे शिवबाराजे माँसाहेब जिजाऊंबरोबर पुण्याकडे. एका पित्यानं काय द्यावं वडिलांना? आपल्या पुत्राला काय द्यावं? माझा आशीर्वाद आहे. कसं घडतं व्यक्तिमत्व, कसं नेतृत्व घडतं, कसं कर्तृत्व घडतं? एक पिता काय सांगतोय पुत्राला? 12 वर्षाचा पुत्र. त्यावेळी शहाजीराजांनी स्वतः तयार केलेली एक मुद्रा शिवबाराजांच्या हातावर ठेवली. हे घडवायचंय तुम्हाला, स्वप्न दिलं, महत्वाकांक्षा दिली. काय करायचंय तुम्हाला? हे विश्वास किती आहे पित्याला? माझा पुत्र हे करेल, करणारच. काय सांगतात शहाजीराजे मुद्रेतून? प्रतिपाच्या चंद्रलेखेवर मुद्रावर विष्णू विश्ववंदिता शहापुरो शिवजातस्य मुद्रा घवरीवर राजते. एक पिता स्वप्न पाहतोय, सांगतोय काय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत 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 जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. किती खात्री आहे? अजून सुरुवात व्हायचे, अजून शिवाजी महाराज पुण्यात पोहोचायचे आणि शहाजीराजे सांगतायत मला खात्री आहे तुमचं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. बाकीचा विषयच नाही हो. तुम्हाला जमेल का? कराल का? होईल का? शंकाच नाही, अजिबात नाही. तुम्ही विश्वास ठेवा, पिढीवर विश्वास ठेवा, मुलांवर विश्वास ठेवा, बळ वाढवा. करणारच. दिली महत्वाकांक्षा, दिली स्वप्न, दिलं आकांक्षा दिली. आणखी काय दिलं? एक छोटं मंत्रिमंडळ दिलं शहाजीराजांनी शिवबाराजांच्या सोबत. उद्या तुम्हाला तुमचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. आणि काय दिलं? भगवा ध्वज दिला. तुमच्या उद्याच्या उभा राहणाऱ्या स्वराज्याचा हा दौलत ध्वज बनवा. केवढी खात्री आहे? राज्य उभाच राहणार आहे आणि उभा राहणाऱ्या ह्या राज्याचा दौलत ध्वज हा भगवा ध्वज असणार आहे. पण एक पिता त्याच वेळी आपल्या पुत्राला सांगतोय, पण राजे ध्यानी ठेवा, हा भगवा कुणालाही पेलणं शक्य होत नाही. त्यासाठी मनगटात राग आणि छातीत धग असावी लागते. आम्हाला खात्री आहे तुमच्याची आहे. हा भगवा साधा नाही, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत रंगावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा, हा भगवा स्मितेचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा राजे. हा भगवा फडकू द्या. एक पिता
स्वप्न देतोय. आणि त्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत हा एक पुत्र आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचं रणांगण करून घेतोय. 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलंय. 35 वर्षात फक्त जगाच्या पाठीवर अशी क्रांतीच घडली नाही कुठे. 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं. आणि 6 जून 1674 आपल्या पित्यानं दिलेलं स्वप्न या पुत्रानं पूर्ण केलं. महाराजांचा राज्याभिषेक झाला. घडवता येतं हवं तसं. मानवी व्यक्तिमत्वाचे अभ्यासक आणि मानववंश शास्त्रज्ञ असं म्हणतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा, आम्ही बनवून देतो. बनवता येतं, घडवता येतं, हवं ते. मुलं डॉक्टर बनवायचं बनणार, इंजिनियर बनणार, चित्रकार बनणार, खेळाडू बनणार, हवं ते. मातीच्या गोळ्याला जर आकार देता येतो तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला आकार देण्यात अडचण काय आहे? हवं ते घडवता येतं, हवंच. आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूचे संस्कार, प्रेरणा ते तसं हवं, बस. बाकी काही नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे, सगळं आहे. शिक्षण म्हणजे काय? एक शिल्पकार दगडातनं सुंदर सुंदर मूर्ती तयार करत होता. विलक्षण असामान्य मूर्ती. माणसं बघायची आणि भारावून जायची. कुणीतरी एकानं विचारलं त्या शिल्पकाराला, अहो या ओबड दगडातनं तुम्ही इतक्या सुंदर सुंदर मूर्ती कशा काय तयार करता? तो शिल्पकार म्हटला, मी तसं काहीच वेगळं करत नाही. मी फक्त नको तेवढा भाग काढून टाकतो. मूर्ती दगडातच असतात. मूर्ती तर दगडातच असतात. मी फक्त नको तेवढा भाग काढून टाकतो. आमचं शिक्षण काय करतं? आमच्या विद्यार्थ्यांमधला फक्त नको तेवढा भाग काढून टाकतं. मूर्ती आत असतातच. आता काय फारच हुशार असतात. नको तेवढा राहू द्या, बाकीचं जाऊ द्या. अडचण आहे. मी परवा आमच्या महाविद्यालयाच्या प्रांगणातनं फिरत होतो. एक विद्यार्थी पायरीवर निवांत आरामात बसलेला मला दिसला. मी त्याला सहज विचारलं, काय रे निवांत आरामात बसलायस, काय करत का नाही? म्हटलं म्हणजे काय होईल? अरे म्हटलं अभ्यास कर. बरं म्हटलं केला अभ्यास, मग काय होईल? अरे म्हटलं पेपर सोपे जातील. बरं म्हटलं गेले पेपर सोपे, मग काय होईल? अरे म्हटलं चांगले मार्क मिळतील. म्हटलं मिळाले चांगले मार्क, मग काय होईल? अरे म्हटलं चांगली पदवी मिळेल. बरं म्हटलं मिळाली चांगली पदवी, मग काय होईल? अरे म्हटलं चांगली नोकरी मिळेल. बरं म्हटलं मिळाली चांगली नोकरी, मग काय होईल? अरे म्हटलं चांगला पगार मिळेल. बरं म्हटलं मिळाला चांगला पगार, मग काय होईल? अरे म्हटलं चांगले पैसे मिळतील. बरं म्हटलं मिळाले चांगले पैसे, मग काय होईल? अरे म्हटलं त्या पैशाचं तुला पाहिजे तिथे विकत घेता येईल. बरं म्हटलं घेतलं विकत, मग काय होईल? अरे मग म्हटलं तुला निवांत आरामात राहता येईल. मग माझं आता काय चाललंय? हा सगळा उद्योग जर निवांत आरामात राहण्यासाठीच करायचा आहे, आता पायरीवर आरामातच आहे की कशासाठी? काय बनायचं आहे, काय मिळवायचं आहे? आराम हे आयुष्याचं ध्येय असू शकत नाही. निवांतपणा यासाठी हे सगळं झगडणं नाही. का सगळं हवं? अहो आम्ही एखादा सुंदर बंगला बांधतो, बंगल्यावर स्वतःच नावाची पाटी लावतो आणि स्वतःच्या नावाच्या पाठीवर नावाखाली काय लिहितो? 100 एकरचे बागायतदार. नावाखाली काय लिहितो? 80 तोळे सोन्याचे मालक. नावाखाली काय लिहितो? 50 गायींच्या गोठ्याचे मालक. नावाखाली काय लिहितो? 3 फॅक्टरीचे मालक. नावाखाली काय लिहितो? आमची जमीन किती लिहित नाही, आमचा गोठा किती गायींचा लिहित नाही, आमच्याकडे किती सोनं आहे ते लिहित नाही, बँक बॅलन्स आम्ही लिहित नाही. नावाखाली काय लिहितो? आम्ही किती शिकलो ते लिहितो. आम्ही लिहितो MA, आम्ही लिहितो BA, आम्ही लिहितो MA BEd, आम्ही लिहितो MBBS, आम्ही लिहितो MD. तुमच्या नावाला किंमत तुमच्या शिक्षणामुळे येते. शिक्षण तुम्हाला मोठं बनवतं, हे सगळ्यात महत्वाचं. जमिनीच्या बळावर ज्ञान मिळवू शकत नाही, पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन कमवू शकता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मिळवायचं जर असेल तर ज्ञान मिळवा. ज्ञानाची श्रीमंतीच तुम्हाला सगळ्यात जास्त श्रीमंत बनवणार. हे एकदा आमच्या पोरांच्या उरात घुसू द्या, मग पोरं घडतील. कशामुळे किंमत आहे तुम्हाला? काय बनवू शकता तुम्ही? आणि सगळं आहे आमच्यात काय नाही.
आम्ही ती उर्मी फक्त त्याच्यात पेरायला आमची अलीकडची अडचण काय माहिती आहे? वडिलांनाच माहिती नाही मुलगा कितवीत आहे ते. चाललंय पोरांच्या नावावर पैशाच्या ठेवी ठेवण्यापेक्षा त्याच्या नावावर जर संस्काराच्या ठेवी ठेवल्या तर नावाला आणि घरालाही शोभा येईल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्ही ते करायला हवं. आम्ही कशासाठी जगतो? आमच्या जगण्याचं ध्येय काय आहे? आमची ही उद्याची पिढी, उद्याची मुलं घडावीत हे. मी आता येता नारायणगावच्या समोर एक 35 वर्षाचा युवक 8-10 दिवसापूर्वी एक्सपायर झाला. लिव्हर बाद झालं. 35 वर्ष. त्याच्या वडिलांची भेट घेऊन आला. ज्या मुलानं वडिलांच्या उतार वयात त्यांच्या जगण्याला आधार द्यावा, ते वडील आता त्याच्या 2 वर्षाच्या मुलाला आधार द्यायला पुन्हा उभा राहिलेत. कुठली पिढी घडवतो आम्ही? काय करतो आहोत? आम्ही शांतपणे या सगळ्या गोष्टींचा कधीतरी विचार करायला हवा. उद्याची पिढी घडवणं हे आमचं सगळ्यात महत्वाचं कार्य असायला हवं. हे सगळ्यात महत्वाची क्षमता असतात तो प्रत्येक सगळं आमच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांमध्ये कधीच नसतात, पण कुणातच नाही अशी एखादी गोष्ट आपल्यात असते. हे महत्वाचं आहे. त्याच्या बळावर आपण जग जिंकू शकतो. हल्लीची परिस्थिती अवघड झाली. मी परवा एका मुलाला विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? त्यांनी मला परत विचारलं 100 मीटर म्हणजे किती? मग माझ्या लक्षात आलं. मग त्याला विचारलं, अरे म्हटलं काय खेळबीळ खेळतोस का नाही? म्हटलं सगळे खेळ खेळतो. क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, मग दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हटला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. मोबाईलच्या स्क्रीनवर तुला कसं 100 मीटर कळणार? मग त्याला सांगितलं, इथून त्या गाड्या लागल्या तिथपर्यंतचं जे अंतर आहे ना, त्याला 100 मीटर म्हणायचं. पळशील का? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. म्हटलं करतो प्रयत्न. अरे म्हटलं 100 मीटर पळायच्या, तुला कुठं 5 किलोमीटर सांगितलंय? करतो प्रयत्न. पळशील का? नाही, करतो ना प्रयत्न. बरं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो परत 5 मिनिटं बघत बसला. अरे मला सांग ना किती वेळ लागेल? 5 मिनिटं तर लागतील. अरे 100 मीटर पळायचं आहे. हो तेच ना, 5 मिनिटं तर लागतील. अरे ऑलिम्पिकचा हुसेन बोल्टचा रेकॉर्ड 7 सेकंदाचा आहे. तो 7 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 10 सेकंद म्हण, 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे बाळा 100 मीटर पळायचं आहे, किती वेळ लागला? सांगितलं ना 5 मिनिटं. मला सुचायचंच बंद झालं. तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला. ए पळ पुत्र पिसाळ! इतक्या भयान वेगात पळत सुटला. 5 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं, तू तर हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस. त्याचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 7 सेकंदाचा आहे, तू 5 सेकंदात 100 मीटर पळलास. म्हटलं मग कुत्रा मागं लागला होता. म्हणजे तुमच्यात 5 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता आहे. बाहेर कधी आली? संकट आल्यावर. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहे. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाही, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत. अडचणी तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत. अडथळे तुमच्यातली कौशल्य बाहेर काढता येतात. स्वागत करायला हवं. संकट, अडचणी, अडथळे. सावलीत झाड वाढत नाही, त्याला त्याचा संघर्ष करूच द्यावा लागतो. तेव्हा तो घडतो. आमच्या पिढ्या जर घडवायच्या असतील तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्यांचा संघर्ष त्यांना करू द्या. आमची अडचण काय आहे सध्या? मुलगा आईला विचारतो, आई सायकल शिकू का? नको, पडशील. पोहायला जाऊ का? नको, बुडशील. मग खेळायला जाऊ का? नको, धडपडशील. मग करू काय? टीव्ही बघ. कशी घडणार आहेत मुलं आमची?
एखाद्यानं प्रचंड मोठं कर्तृत्व गाजवलं की त्याला गरुड झेप म्हणतात. त्यांनी गरुड झेप घेतली. गरुड झेप म्हणजे काय हो? आणि गरुडच का घेतो? तुम्हाला माहिती आहे गरुड कसा बनतो? गरुडाची आई तिच्या पिलाला जन्म देते आणि ज्या क्षणी ते पिलू या सृष्टीत येतं त्याच्या दुसऱ्या क्षणी त्या गरुडाची आई आपल्या त्या पिलाला आपल्या पंजात पकडते आणि सरळ आसमानात भरारी घेते. उंच उंच जाते. नुकतं जन्माला पिलू आहे. वारा म्हणजे काय माहित नाही. आभाळ म्हणजे काय कळत नाही. श्वास कसा घ्यावा समजत नाही. आईनं कुशीत घ्यावं, सांगावं, समजावं, घडवावं. पण त्याच वेळेची आई त्याला पंजात पकडते आणि उंच उंच आसमानात घेऊन जाते. अगदी उंच. त्या पिलाला काही कळेना. त्या आरतोपणे ऐकलं बघते आणि अपाट उंचीवर गेल्यावर ती आई त्या गरुडाच्या पिलाला पायातनं सरळ खाली फेकून देते. सण 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 करते. खाली खाली येत आहे. खाली बघितलाय. खाली आता जमिनीवर आपटायचं आणि संपला. मृत्यू ठरलेला. साथ घालतोय आई. पण त्याची आई बघत नाही. आई फक्त आसमानात घिरट्या घालते. ते पिलू वेगात 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 खाली येते आणि आता आपण आपटणार, मरणार. अशा क्षणी ते पिलू सगळी शक्ती एकवट स्वतःचे इवल्याचे पंख बाहेर काढतं. वारावर स्वार करायचा प्रयत्न करतं. बघता बघता ताकद आणतं. वारावर स्वार होतं. पंख हलवायला सुरुवात करतं आणि दर दिवशी भरारी मारतं आणि आईकडे पाहत सांगतं, आई जमलं गा. गरुड तिथून जन्माला येतो. सोडा ना आमची पोरं दुनियेच्या या आभाळात. घर तुझा तो, वार तुझा तुझा तो विश्व घडव. सांगा ना त्याला, बघा घडतायत का नाही. आम्ही जेवढ्या जेवढ्या महापुरुषांच्या गाथा सांगतो ती सगळी संघर्षातनं तयार झालेली माणसं आहेत. चांगली परिस्थिती उपजत गुणांना कधीच बाहेर येऊ देत नाही. तुमच्यातले गुण बाहेर काढायचे असतील तर परिस्थिती खडतरच हवी. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची. आमच्या मुलांना सांगा तुमची भूक कुठली आहे, काय हवंय तुम्हाला. 10वीच्या परीक्षेच्या वेळेला तालुक्याच्या गावी परीक्षा म्हणून भीमराव आंबेडकरांना त्यांचे वडील रामजी बाबा घेऊन तालुक्याच्या ठिकाणी आले. आईला सोबत आणणं शक्य नव्हतं. ते परवडणारच नव्हतं. रामजी बाबा म्हणाले मी स्वयंपाक करत जाईन. भीमराव तुम्ही फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या. पेपर सुरू झाले. भीमराव पेपर द्यायला गेले. दुपारी पेपर देऊन परत आले. वडील म्हटले जेवून घ्या आणि अभ्यासाला बसा. भीमराव ताटावर बसले, जेवायला लागले. जेवता जेवता त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? रामजी बाबा म्हणाले तुमचं होऊ द्या. तुमचं जेवण झालं की मग मी जेवतो. भीमराव जेवण आटोपते झाले आणि अभ्यासाला गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा पेपरला गेले. पेपर देऊन आले, जेवायला बसले. जेवता जेवता पुन्हा वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? रामजी बाबा म्हणाले तुमचं होऊ द्या. तुमचं झालं की मी जेवतो. तिसरा, चौथा, 5वा दिवस असंच होत राहिलं. 6व्या दिवशी पेपर देऊन भीमराव आले, जेवायला बसले. जेवता जेवता त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? आणि रोजच्या सारखं वडिलांनी सांगितलं तुम्ही जेवून घ्या. तुमचं झालं की मी जेवतो. पण जेवणाऱ्या बाबासाहेबांच्या लक्षात आलं मी रोज हा प्रश्न विचारतो आणि रोज बाबा सांगतात तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. पण गेले 5 दिवस मी पाहतोय माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही, तर माझ्यानंतर माझे वडील खातात काय? त्याने रामजी बाबांना विचारलं, बाबा मी रोज तुम्हाला विचारतो तुमचं जेवण आणि तुम्ही मला सांगता की तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. पण बाबा माझं जेवण झाल्यावर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही, तर माझ्यानंतर तुम्ही खाता काय? तुम्हाला भूक नाही का लागत? आणि तसे रामजी बाबा म्हणाले, भीमराव माझी भूक या भाकरीनं भागणारी नाही. तुम्ही एवढे मोठे हो की तुमच्या त्या मोठेपणाकडे बघूनच माझी भूक थांबेल. माझी भूक अन्नानं नाही, माझी भूक तुमच्या ज्ञानानं शमेल. भीमराव एका पित्याची भूक होती, आपला पुत्र मोठा व्हावा. का घडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? गरिबी होतीच हो, पुस्तकं घ्यायला पैसे नव्हते.
पण अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जर गेला तर आजही तिथल्या प्रवेशद्वारावर लिहिलं आहे, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खडतर परिस्थितीच घडवते तुम्हाला, संघर्षच मोठा करतो तुम्हाला. आमची पोरं गरुड बनवायची असतील ना, त्याला त्याचे पंख फिरवू द्या, त्याला काळावर स्वार होऊ द्या, त्याची शक्ती त्याला मिळवू द्या, तेव्हा तो भराऱ्या घेईल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कर्ज यायचे जगात अशक्य काहीच नसतं. एक गोष्ट कायम सांगतो, या जगात दुसरा कुणीच तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. या जगात दुसरा कुणीच तुम्हाला विजयी करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता, दुसरा कुणी नाही. तुमच्या यशाचं कारण पण तुम्ही असता, तुमच्या अपयशाचं धनी सुद्धा तुम्हीच असता. माणसं विनाकारण सबबी सांगतात, आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. जे सबबी सांगतात ते कधीच विजेते होत नाहीत, आणि जे विजेते होतात ते कधीच सबबी सांगत नाहीत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण देऊच नाही.